श्री स्वामी समर्थ आदित्य मोटिवेशन ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप स्वागत आहे. मला छान सपोर्ट छान प्रेम दिल्याबद्दल तुमचं खूप खूप आभारी आहे. आज एक मी तुम्हाला घटना सांगणार आहे. धक्कादायक घटना बँगलोरमध्ये घडलेली आहे. बँगलोरमध्ये घडलेली घटना खूपच अतिशय धक्कादायक आणि कठीण घटना आहे. असं म्हणजे कधी कोणाचं होऊ नये, नाही का. फार अवघड आहे या घटनेचं. एक लेडीज काहीतरी होती वाटतं, ती तिच्या बॉयफ्रेंडबरोबर गेली होती हॉटेलवरती. तर तिथं गेल्यानंतर त्याला काहीतरी बोलली की मी डोळं झाकते तुमचे, हातपाय बांधले. हातपाय बांधल्यानंतर तो पण गप्पा बसला. मग हातपाय बांधल्यानंतर पेट्रोल टाकलं अंगावरती त्याच्या. पेट्रोल टाकून जाळून टाकलं. भले काय असेल त्याचा विषय की तिला पण काहीतरी त्यानं काहीतरी केल्याशिवाय तिने पण असा पाऊंड नसेल उचलला किंवा त्या मुलाची पण काय चुकी असेल. पण का असं करायचं, त्या मुलाच्या घरच्यांना काय वाटलं असेल. त्यांचा मुलगा, ती पण गेली ना जेलमध्ये बिनकामाची. तुझं काय तर पोलिसांनाच शेअर करायचं होतं. एवढे आपले पोलीस आहेत, सगळं ते सहकार्य करतात. महिला आयोग आहेत, ते सहकार्य करतात. होतात बऱ्याच घटना. आता एक ठिकाणी पण झालं की एक प्रेयसी होती, एकाच काहीतरी नवरा बायको होती, त्याची एक प्रेयसी होती वाटतं. संभाजीनगरमध्ये घटना घडलेली. तर तिनं काय केलं, प्रेयसीने जाऊन त्याच्या बायकोला मारून टाकलं. का असं करता? रागात एवढं का विचित्र पाऊंड उचलताय तुम्ही? हां, दुसऱ्या ठिकाणी पण एक काहीतरी अजून घटना झाली. अशा 3 झाल्या लागोपाठ. 3 दिवस 3 घटना झालेल्या आहेत. अरे असं आपलं देश कुठं चालला आहे, काय चाललं आहे, काहीच समजत नाही आहे. सगळं चेंज होत झालं. अरे कर्म हे लिहिलेले असतात. आपण जे करतो ते फेडावंच लागतं आहे. कारण की इथंच फेडायचं आहे, इथंच करायचं आहे. असे वाईट करू नका कृत्य की दुसरी पण लोक त्या दिशेनेच पळतात मग बघून. उलट आपला समाज दाखवतो की ह्या गोष्टी करू नका, पण ते विरुद्ध होतं, ते करतात. करू नका असं. एक जीवन छोटं आयुष्य आहे. आपण पुढचं कोणी बघितलं, हसत जगा, आनंदात जगा, आपले फॅमिलीबरोबर जगा, सुखी जगा. असं वाईट करू नका. आता आपल्या करिश्माचंच उदाहरण, तिने खूप संघर्ष काढला. आता तिच्या पण लाईफचं माझ्यासोबत भेटायच्या आधीची लाईफ काय होती मला नाही माहिती, पण माझ्यासोबत आल्यानंतर तिला छान शिकवलं, छान ती समजत गेली. आणि तिने पण खूप वाईट दिवस काढले, वाईट संघर्ष. तिला काय काय लोकांनी बोललं नसेल, एकटीच आहे, अशीच आहे, तशीच आहे, ट्रोलिंगच केली, हेच आहे, तेच आहे, बऱ्याच गोष्टी तिच्याबद्दल पण बोलल्या गेल्या. तिचे पण दिवस राहिले का? तिने वाईट दिवस बघितले, तसे सुखाचे पण दिवस आले. छान लग्न झालं, संसार चालू आहे, प्रपंच चालू आहे, चांगला नवरा भेटला. असा नवरा भेटायला पण नशीब लागतं की तिला तर एक्सेप्ट केलं, पण तिच्या मुलाला एक्सेप्ट केलं त्याने. किती भारी आहे सांगा बरं. पण अशा काय विचित्र घटना असतील की तुम्ही जे विचार करून केले जातात. पण तेच सहकार्य तुम्ही पोलिसांकडून मागा, महिला आयुक्ताकडं मागा. त्यांना सांगा अशा अशा आहेत घटना की आम्हाला सहकार्य करा. ते करतील ना, करणारच सहकार्य. ते आपल्यासाठीच आहेत ना, सर्वांना ते समजून नेण्यासाठी. कुठं वाईट घटना घडतात ते थांबण्यासाठीच पोलीस आहेत. काय काय ठिकाणी असेल चुकीचं, काय काय ठिकाणी असेल योग्य. मी म्हणत नाही सर्व गुण संपन्न सगळीच असतील, असं काही नाही. आहेत घटना घडलेल्या आहेत, म्हणूनच सांगतो झालं नाही पाहिजे. आपण रागात काहीतरी कृत्य करून बसतो, पण ते पश्चाताप केवढा मोठा आहे पुढं जाऊन, किती सहन करावं लागेल. जे आपण राग जर कंट्रोल केला, शांत केला, शांततेत क्रांती बरीच होती. पण तुम्ही रागात जर पाऊंड उचलला गेला तर ते किती अवघड टोकाला जातो. भयानक काय ते म्हणतात, रुद्ररूप घेतात. भयानक घटना वेगळं वळण घेतात की त्या सहनही करता येणार नाहीत तुम्हाला. त्यापेक्षा शांत राहून विचार करून जर केलं तर किती चांगलं होईल सांगा बरं. तुम्हालाही सुखी आयुष्य जगताल, चांगलं जगचाल. उद्या मेलं का गेलं कोणी बघितलं हे पण म्हणतात, पण आहे तोपर्यंत तर जगा ना चांगला, हसत खेळत. असं तिने बिचारीनं काय पाऊंड घेतलं तिलाच माहिती. का तिने असं केलं, का त्या बिचाऱ्याला मारून टाकलं, का जाळून टाकलं, काय ते
बिचाऱ्याची का अवस्था झाली असेल. डोळे बंद केले, त्याचे हातपाय बांधले, पेट्रोल टाकल्यावर त्याला कळालं. का असं करताय. ते पण बिचारीनं बाईनी एका, बिचारी तर मी सर्वांनाच बोलते, सॉरी बरं का बिचारी म्हणल्याबद्दल, पण तिने पण असं वेगळ्याच टोकाचा पाऊंड घेतला की नवऱ्याच्या बायको प्रियकर आहे तिच्या बायकोला जाऊन मारलं. काय झालं, तू गेली ना. आता त्याच्यापेक्षा ते भोगते पुढं ती किती कठीण आहे. हे क्रियाकर्म आहे प्रत्येकाचंही. म्हणतात ना क्रियाकर्म गिनती होती देवापाशी आणि ते फेडावं लागतं. त्यापेक्षा असं काही करू नका, काहीच करू नका कृत्य. करिश्माने पण एवढं संघर्ष केला, झालं ना चांगलं. हे तर आपल्या डोळ्यात एकच उदाहरण आहे. करिश्मा आपल्या डोळ्यात एकच सर्व गोष्टी घडल्यात तिच्या, सर्वांनी बघितलं आहे. ती एकटी होती तर किती ट्रोल केलं गेलं तिला, किती काय केलं गेलं, पण तिचं चांगलं झालंच ना. झालं ना चांगलं, सगळी फॅमिली सुखात आहे, संसार परपंच आहे. बघा असं काय वाईट कृत्य करू नका ज्याने तुम्हाला त्रास होईल.